वचन वाचू. लूककृत शुभवर्तमान 13वा अध्याय 6 ते 9. अंजिराच्या झाडाचा दाखला. लूककृत शुभवर्तमान अध्याय 13 6 ते 9. पान क्रमांक 1247. अंजिराच्या झाडाचा दाखला. तेव्हा त्याने हा दाखला सांगितला. कोणा एकाचे त्याच्या द्राक्षमळ्यात लावलेले एक अंजिराचे झाड होते. त्यावर तो फळ पाहायला आला, परंतु त्याला काहीच सापडले नाही. तेव्हा त्याने द्राक्षमळ्याची जोपासना करणाऱ्याला म्हटले, पहा, मी ही 3 वर्ष या अंजिरावर फळ पाहायला येतो आणि मला काहीच सापडत नाही. ते तोडून टाक. उगीच याचा भार भूमीला का असावा? तेव्हा त्याने त्याला उत्तर देऊन म्हटले, प्रभू, यंदाही ते असू दे, म्हणजे मी त्याच्या भोवती खणीन व खत घालीन, आणि यापुढे त्याने फळ दिले तर बरे, नाही तर तू ते तोडून टाकावे. हालेलुया. येथे प्रभू येशू एक दाखला सांगतो, अंजिराचं झाड. हालेलुया. तेव्हा त्याने हा दाखला सांगितला. कोणा एकाने त्याच्या द्राक्षमळ्यात लावलेले एक अंजिराचे झाड होते. त्यावर तो फळ पाहायला आला, परंतु त्याला काहीच सापडले नाही. आपण झाडं कशासाठी लावतो? भात कशासाठी लावतो? फळ दिलं नाही तर आपण लावू का? नाही. म्हणजे कोणतंही झाड आपण जे लावतो त्याच्यापासून आपल्याला काहीतरी पाहिजे असतं, नाही का? असंच नाही लावत ना. आपण काटेरी झाडं लावतो का? चारा लावतो का? कुसळं लावतो का? त्यांना मशागतीची गरज नसते. गवताला मशागतीची गरज आहे? आपोआप रुजतं. परंतु जे चांगलं फळ देणारं झाड असतं ते लावावं लागतं. भात लावावं लागतं, निंदण लावावं लागत नाही. मग एका माणसानं आपल्या द्राक्षमळ्यात लावलेले अंजिराचे एक झाड होते. त्यावर तो काय पाहायला आला? फळ पाहायला आला. म्हणजे ज्यानं लावलं आहे त्याला त्या झाडापासून काहीतरी पाहिजे होतं. काय पाहिजे होतं? कसला आंबा पाहिजे होता का? अंजिराचं झाड कसलं फळ देईल? अंजीर. म्हणजे उद्देश काय अंजिराच्या झाडाचा लावायला की मला अंजीर मिळेल. परंतु त्याला काहीच सापडलं नाही. अंजिराच्या झाडाला पानं भरपूर होती, मेलेलं नव्हतं, जिवंत होतं, पानांनी भरलेलं होतं, हिरवंगार होतं. परंतु काय नव्हतं? त्याला फळ नव्हतं. हालेलुया. आपणही यहोवाच्या अंगणात लावलेली झाडं आहोत. कोण आहोत? कुठे लावलेली आहेत? यहोवाच्या अंगणात, त्याच्या मंदिरात लावलेली झाडं आहेत. कोणी लावलेलं आहे आपल्याला? देवानं. आपण असेच आलो का? नाही ना. कोणीतरी आपल्याला सुवार्ता सांगितली, पवित्र आत्म्यानं आपल्यामध्ये कार्य केलं आणि आपण प्रभूकडे आलो. पण प्रभूने आकर्षिल्याशिवाय कोणी येत नाही. प्रभूने लावल्याशिवाय कोणी लावलं जात नाही. म्हणजे आपण आलो हे प्रभूनं आपल्याला निवडलं आहे म्हणून. प्रभू म्हणतो, मी तुम्हाला निवडले आहे. कोणी निवडलं आहे? प्रभूने. तुम्ही मला निवडलं नाही, तुम्ही आपोआप रुजले नाहीत, मी तुम्हाला निवडलेलं आहे. इतक्या साऱ्या लोकांमधून मी तुम्हाला निवडलं आहे. किती भाग्याची गोष्ट आहे. आपण साधेसुधे आहोत काय? निवडलेलं आहे, आपल्याला लावलेलं आहे, त्याचे स्वतःचे म्हणून त्यानं लेखलेलं आहे. पण त्याला काय हवं आहे? फळ. काय हवं आहे? फळ. पाले हवेत का? आता पाले आणि फळ याच्यामध्ये फरक काय? पाले म्हणजे काय? सगळं जे दिसतं ते, पैसे आहेत, गाडी आहे, बंगला आहे, घर आहे, पोरं आहे, शेत आहे, दिलंय प्रभूनं, नाही असं नाही आहे ना. पण प्रभूला काय पाहिजे?
फळ. म्हणजे माझं वागणं, माझ्या वागण्यातून त्याचे प्रेम इतरांना देणं, माझ्या वागण्यातून त्याची सहनशीलता इतरांना कळवणं, माझ्या वागण्यातून ख्रिस्त इतरांना दिसो, हे फळ देणं आहे. मग जर मी हिरवागार असेल परंतु मला कोणी ठोसा मारला तर माझ्यातून काय बाहेर येईल? काहीतरी आलं पाहिजे ना बाहेर. आंबा चेपला तर काय बाहेर येतं? हां, लिंबूचा तर नाही येत ना. आणि लिंबू पिळलं तर, आणि आपल्याला पिळलं तर कोणता रस येतो? ख्रिस्ताचा रस देण्यासाठी आपल्याला बोलवलेला आहे. माझ्यातून ख्रिस्ताचा रस आला पाहिजे. कारण ह्या दिसणाऱ्या गोष्टी आशीर्वाद आहेत, सगळं असावं आहे, प्रभू देतो. परंतु कुठपर्यंत? मेल्यानंतर मला त्याच्यासमोर उभं राहायचं आहे की नाही? आपलं हेतू उद्देश काय आहे जीवनाचा? ख्रिस्ताकडे येण्याचा आपला हेतू काय आहे? माझं बरं व्हावं, मी बरा व्हावा, मला आरोग्य मिळावं, माझं पोरांचं बरं व्हावं, मला नोकरी मिळावी, मला बायको मिळावी, मला पोरं व्हावी, माझं हो व्हावं, माझं ते व्हावं. ठीक आहे, प्रभू देतो. परंतु ते देण्याचा उद्देश काय आहे? की त्या सर्वांमध्ये तू देवाचे गौरव कर. काय कर? देवाला गौरव दे. तुझं लक्ष या गोष्टींमध्ये नसू दे, तर तुझं लक्ष त्याच्याकडे असू दे. ह्या सगळं असतील गोष्टी, मिळतील, तू मागशील, तू बोलशील तसं होईल. पण ते कशासाठी? की जे काही तू करतोस ते देवाच्या गौरवासाठी करावंस, त्याला तू प्रकट करावंस. तुझ्या जीवनातून, तुझ्या वागण्यातून तो प्रकट व्हावा. हा आपल्या जीवनाचा उद्देश आहे. सर्व आशीर्वाद, सर्व गोष्टी घेऊन मी प्रभूसमोर जाऊ शकेन का? काय प्रभूसमोर मला उभं राहायचं आहे, तेव्हा मी कसा उभं राहीन? प्रभू मी एवढं आणलं, मी सोनं एवढं आणलं, मी गाडी आणली, मी घोडा आणला, मी बकऱ्या आणल्या. काय सांगणार आहेत प्रभूला आपण? काय सांगणार आहोत? तो काय पाहतोय आपल्यामधून? फळ. की तुझं वागणं बदललेलं पाहिजे. तू जसा पूर्वी वागत होतास तसा आता नको वागोस. आता माझ्या सांगण्याप्रमाणेच वाग. मी तुला निवडलं आहे, मी तुला लावलेलं आहे. तर त्या झाडावर त्याला काहीच फळ आढळलं नाही. तेव्हा त्याने द्राक्षमळ्याची जोपासना करणाऱ्याला म्हटले, पहा मीही 3 वर्ष या अंजिराच्या झाडावर फळ पाहायला येतो. किती वर्ष फळ पाहायला येत होता तो? मालक. मशागत करणारा वेगळा होता, पण मालक ज्यानं लावलेलं होतं तो दरवर्षी येत होता. बघत होता, आता आलं का? नाही, मी वाट बघेन पुढच्या वर्षी. पुढच्या वर्षी पण नाही आलं. मग काय? 3ऱ्या वर्षी. तरी पण नाही आलं. आपल्या आंब्याला किती वर्ष आपण थांबतो आंबे येण्यासाठी? 5 वर्ष नाही का? मिनिमम 5 वर्ष की नाही? मग 5 वर्षानंतर त्याला आंबे आले नाहीत तर आपण काय करू? नाही ना, ठेवणार नाही ना आपण. मग त्याने द्राक्षमळ्याची जोपासना करणाऱ्याला म्हटले, पहा ही 3 वर्ष मी अंजिरावर फळ पाहायला येतो आणि मला काहीच सापडत नाही. ते तू तोडून टाक. काय कर? मला हे नको. उगीच याचा भार भूमीला का असावा? आपण प्रभूला भार झालोय की आपण कोणाची तरी जागा अडवून ठेवले? काय प्रभूला भार आहोत की फळ देणारे आहोत? की नुसते आपण जागा अडवून ठेवले? त्या जागेवर प्रभूनं दुसऱ्या कोणाला आणलं असतं तर तो किती वाढला असता, पण मी नुसते अडवून ठेवले. असं होतं का?
की माझ्याऐवजी दुसऱ्या कोणाला प्रभूनं निवडलेलं असतं तर त्यानं किती फळ दिलं असतं, पण मी काहीच देत नाही. मी जागा अडवून ठेवले. काय हालेलुया. मग प्रभू काय सांगतो, ह्याला तोडून टाक, ह्याला बाजूला कर, मला नको. तेव्हा त्याने म्हणजे मशागत करणाऱ्याने त्याला उत्तर देऊन म्हटले, प्रभू यंदाही ते असू दे. मग मशागत करणारा कोण आहे? लावणारा बाप आहे. मशागत करणारा कोण आहे? पवित्र आत्मा. आपली मशागत करणारा कोण आहे? पवित्र आत्मा. आपल्याला वचनाचं ज्ञान खत घालणारा कोण आहे? आपल्याला पाणी देणारं कोण आहे? आपल्याला प्रकाश देणारा कोण आहे? पवित्र आत्मा. त्याची वचनं ती आपण खातो. तो म्हणतो की यंदाही असू दे, 1 वर्ष मला चान्स दे. प्रभू येशू आपल्यासाठी मध्यस्थी करतो. काय करतो? मध्यस्थी. नको ना बापा, थांब ना, एक थोडं मला आणखी चान्स दे. हा असा वागतोय, पण मला थोडा चान्स दे, थोडी वाट पहा. म्हणजे मी त्याच्या भोवती खणीन व त्याला खत घालीन. मी आणखी थोडी मेहनत करीन. मी आणखी त्याला वचनाचं पाणी घालीन. मी आणखी खत घालीन. आणि यापुढे त्याने फळ दिले नाही. फळ दिले तर बरे, पुढच्या वर्षी जर त्यांना फळ दिलं तर ठीक, नाहीतर तू ते तोडून टाकावे. कोणाला वाटतं असं व्हावं माझ्या बाबतीत? नाही ना. मग काय करायला पाहिजे? आपला हेतू की प्रभूनं मला कशासाठी बोलवलं आहे हा विसरायचा नाही. नाहीतर काय होतं, आपलं लक्ष सगळं जगाच्या गोष्टीमध्ये लागतं. माझी शेती ते कसं होणार, माझी मुलं हे ते. मग काय होतं, आपण प्रभूपासून दूर जातो. मग अडचणी किंवा संकट आली तर आपल्याला सामोरे जाता येत नाही. मग आपण जगातल्या लोकांसारखे वागतो. मग आपल्या मुखातून काहीतरी वाईट बाहेर येतं, आपला राग बाहेर येतो, आपलं फ्रस्ट्रेशन बाहेर येतं. होतं का कधी कधी की प्रभूचं सान्निध्य आपण विसरून जातो. मग काहीतरी अडचण येते, कोणतरी आपल्याला ठोक मारतो, कोणतरी आपल्याला शिवी मारतो, कोणतरी आपल्याला वाईट बोलतो, कोणतरी आपली निंदा करतो. मग आपण त्याला उत्तर देतो, मग त्याला आपण गुलाबाचं फूल देतो. होते की नाही? पण प्रभूला काय पाहिजे? फळ पाहिजे. हालेलुया. कशासाठी त्यानं बोलवलं? की तुम्ही फळ द्यावे. बघा योहान 15वा अध्याय. आपलं बोलावणं कशासाठी आहे ते आपण लक्षात ठेवू. आपलं ध्येय आपल्याला माहीत असेल तर सर्व गोष्टी व्यवस्थित असतात. योहान 15वा अध्याय 16वं वचन, 16 आणि 17. पान नंबर 1296. योहान 15वा अध्याय 16 वचन 16 ते 17. तुम्ही मला निवडले नाही तर मी तुम्हाला निवडले व तुम्हाला नेमले, अशासाठी की तुम्ही जाऊन फळ द्यावे व तुमचे फळ टिकून राहावे, यासाठी की जे काही तुम्ही माझ्या नावाने बापापाशी मागाल ते त्याने तुम्हास द्यावे. तुम्ही एकमेकावर प्रीती करावी म्हणून या गोष्टी मी तुम्हास आज्ञा देऊन सांगतो. हां, तुम्ही मला निवडले नाही. आपण प्रभूला घेतलं नाही, आपण प्रभूला बोलावलं नाही. तसं झालं का? नाही. त्यानं आपल्याला निवडलं. काय होतं आपल्याकडे की त्याने आपल्याला निवडावं? काय पाहिलं असेल त्याने? आपण तर पापी होतो, निर्बळ होतो, वैरी होतो, त्याच्यापासून दूर गेलेलो होतो, त्याला जाणत नव्हतो. पण त्याने तरी आपल्याला निवडलं. त्या असंख्य कोटी लोकांतून आपल्याला निवडलं. हालेलुया. आहे की नाही काहीतरी? की असंच तारण आपण तुच्छ लेखतो, की प्रभूचं बोलावणं आपण तुच्छ लेखतो. काही नाही होत, बघू नंतर मेल्यावर बघू काय होते ते. नाही, असं नाही. माणसाला एकदाचं मरणं आणि न्याय होणं नेमून ठेवलं आहे.
सत्य आहे ना? कोण वाचणार आहे? आपण जगू 80 वर्ष 90 वर्ष जगू, लवकर नाही जायचं. प्रभूचं काम होईपर्यंत जायचं. प्रभूनं बोलावलं तर जाऊ, पण पाप करून जायचं नाही. हालेलुया. प्रभूने जितकं आयुष्य दिलं आहे तितकं जगायचं प्रभूच्या गौरवासाठी. प्रभू म्हणतो, मी तुला निवडलं नाही तर मी तुम्हाला निवडलं आहे आणि तुम्हाला नेमले आहे, तुम्हाला लावले आहे. काय केलं आहे? तुम्हाला लावलेलं आहे. कशासाठी? अशासाठी की तुम्ही जाऊन फळ द्यावं. कुठे? तुम्ही जिथे राहतात तिकडे, तुम्ही जिथे काम करतात तिकडे, तुम्ही जिथे असतात तिकडे. 24 तास ऑप्शन काहीच नाही. जिथे आहेत तिथे तुम्ही फळ द्यावं आणि तुमचं फळ टिकून राहावं. एक दिवसच नाही तर रोज. काय? रोज. इकडे आल्यावरती सगळे संत असतात, नाही का? इकडे कोण शिवी मारतं का? इकडे कोण मारामारी करतं का? इकडे कोण भांडण करतं का? नाही. मग कुठे आहे फळाची गरज? फळांची गरज आपल्याला जगामध्ये आहे. कुठे प्रभू एक्सपेक्ट करतो आपल्यापासून? कुठे अपेक्षा ठेवतो फळ द्यायची? आपल्या कुटुंबामध्ये जेथे आपले भाऊ बहिणी अद्याप विश्वासात आले नाहीत, त्यांना जिंकायचं कर्तव्य कोणाचं आहे? कोण जिंकणार त्यांना? आपल्या भाऊ बहिणींना जे विश्वासात आले नाहीत त्यांना कोणी जिंकायचं आहे? कसं जिंकायचं आहे? फळ देऊन. त्यांना दिसलं पाहिजे की ह्याच्यामध्ये काहीतरी बदल झालेला आहे. हालेलुया. दारू पिलेला माणूस बदलतो, नाही का? उमदा माणूस कसा असतो? दारू पिल्यावरती त्याला काय होतं? तसाच असतो का वेगळा होतो? काहीतरी बदलतं ना. दारू न पिता जे करू शकत नव्हता ते दारू पिऊन करू शकतो. करू शकतो की नाही? मोठी येते त्याच्यामध्ये. हालेलुया. म्हणजे पवित्र आत्मा आपल्याला दिलेला आहे, तो जेव्हा आपल्यामध्ये येतो तेव्हा काहीच बदल होत नाही. दारू पिऊन माणूस बदलू शकतो, जिंकतो, भांडण करतो, उमदस्ताना करत नाही. मग जेव्हा पवित्र आत्मा आपल्याला भरतो तेव्हा आपल्यामधून काहीच वेगळं दिसत नाही. काय? का आपण जगातल्या लोकांसारखेच वागतो? काहीतरी वेगळं पाहिजे ना. पवित्र आत्मा आपल्याला कशासाठी दिला? की आपल्याला खत पाणी घालून त्यांना फळ द्यावं. आत्म्याची फळं आहेत ना. पुढे काय लिहिलं? यासाठी की जे काही तुम्ही माझ्या नावाने बापाशी मागाल ते त्याने तुम्हास द्यावे. आपण फळ दिलं तर प्रभू आपल्याला आणखी देतो. पण जे आहे तेच मी वापरलं नाही तर आणखी मला कसं मिळेल? जे आहे त्याच्यामध्ये मी प्रभूचे गौरव केले नाही. जे पैसे दे प्रभूने मला दिले, जे नोकरी मला प्रभूने दिली, जे कुटुंब मला प्रभूने दिलं, जी गाडी दिली, बंगला दिला, आरोग्य दिलं, ते मी प्रभूसाठी वापरलं नाही तर आणखी मला कसं मिळेल? प्रभू मला कशासाठी बरं करतो? सांगा. प्रभू बरं करतो की नाही? त्याला बसलेल्या मारांच्या बळांनी आम्हाला आरोग्य मिळालेलं कशासाठी? प्रश्न आहे ना. कशासाठी? विचार केला की मी निरोगी कशासाठी आहे? त्याच्या गौरवासाठी, त्याला फळ देण्यासाठी, भांडण करण्यासाठी नाही, वाईट बोलण्यासाठी नाही, वाईट बघण्यासाठी नाही, त्याच्यासाठी. अंथरुणाला खेळून राहिलो असतो तर भांडण केलं असतं, वाईट बोललो असतो, कोणतं बरं? मग काय? आपण धडधाकट आहोत. आपल्याला टाळ्या वाजवता येत नाहीत प्रभूच्या गौरवासाठी. गाणी बोलताना आपण लाजतो, आवाज येत नाही टाळीचा. सगळ्यांचा टाळीचा असा मोठा आवाज आला तर काय होईल? तर तलासरीपर्यंत ऐकायला जाईल.
पण आपला आवाज ऐकूच येत नाही, कारण प्रभूने जे हात दिलेत ते आपण वापरतच नाहीत. हालेलुया. बघा, छोट्या छोट्या गोष्टीतून प्रभूला गौरव द्या. म्हणा, प्रभू मी हात उंच करू शकतो. लकवा मारलेला असता तर कशासाठी दिलं हे सगळं? विचार केला कधी की मला प्रभूने पैसे कशासाठी दिले? कशासाठी? जेव्हा प्रभूला त्याची गरज आहे तेव्हा मी हात आकडून ठेवावा की द्यावं? प्रत्येक गोष्ट बघा, प्रभूने आपल्याला ज्ञान कशासाठी दिलं? त्याची सुवार्थ सांगण्यासाठी, नाही का? प्रत्येक गोष्ट. सगळ्यांना शक्य नसतं, पण जिथे जिथे शक्य असतं तिथे प्रभूचं नाव घ्यावं, साक्ष तरी सांगावी की बघ माझ्या जीवनामध्ये असं केलं आहे. प्रत्येक गोष्ट प्रभूच्या गौरवासाठी, त्याला फळ देण्यासाठी. तुम्ही एकमेकावर प्रीती करावी म्हणून या गोष्टी मी तुम्हास आज्ञा देऊन सांगतो की प्रीती खेरीज कुणाच्याही ऋणात असू नका. प्रीती करा. काय करा? प्रीती करा. एकमेकांशी सहनशील असा. वाईटाबद्दल वाईटाने फेड करू नका. वाईटाने जिंकले जाऊ नका. बऱ्याने वाईटाला जिंका. हे फळ आहे. काय आहे? बऱ्यानं वाईटाला जिंका. बऱ्यामध्ये एवढी ताकद आहे की ते कोणतंही वाईट जिंकू शकतं. आहे का? विश्वास आहे का? रोमकरसपत्र 12वा अध्याय बघा काय लिहितो पौल. सतरा ते 21 आपण वाचू. पान नंबर 1370, रोमकरसपत्र 12वा अध्याय 9 पासून वाचा. 9 ते 21. मनात व आचरणात सद्गुणांचे प्रदर्शन व्हावे. प्रीती निष्कपट असावी. वाईटाचा वीट माना. जे बरे त्याला चिकटून राहा. बंधुप्रीतीने एकमेकांवर ममता करा. आदर करण्यात एकमेकांस थोर माना. हालेलुया. काय म्हटलं इकडे? मनात व आचरणात सद्गुणांचे प्रदर्शन व्हावे. म्हणजे मनात आणि आचरणात फळ द्यावं. तुम्ही देवाला काय द्यावं? फळ द्यावं. कसं? प्रीती निष्कपट असावी. कपटी प्रीती म्हणजे काय? की मला काहीतरी मिळेल म्हणून मी प्रीती करतो. बापाची खूप प्रॉपर्टी आहे, बाप मेला की ती माझी होईल म्हणून बाप आहे तोपर्यंत मी त्याचाच देखभाल करीन. पण कशासाठी? बापावर प्रेम आहे म्हणून नाही, तर बापाची प्रॉपर्टी मिळेल म्हणून मी त्याची देखभाल करीन. ही कोणती प्रीती? कपटी प्रीती. कोणती प्रीती? कपटी प्रीती. निष्कपटकी प्रीती कोणती? की माझा बाप आहे, भलेही त्याने मला काहीच दिलं नाही तर मी त्याच्यावर प्रीती करीन, मी त्याची देखभाल करीन. माझ्या भावा बहिणींनी केली नाही तरी मी त्याची देखभाल करीन. मला काही मिळालं नाही तरी मी त्याची देखभाल करीन. ही निष्कपट प्रीती आहे. शक्य? कशासाठी बोलवलं आपल्याला? फळ देण्यासाठी. हे आहे फळ. शक्य आहे की नाही? आहे की नाही? मग बोला हो की नाही. बोला तरी, म्हणजे मला कसं कळणार की तुम्हाला समजलं आहे. हालेलुया. बंधुप्रीतीने एकमेकावर ममता करा. एकमेकावर काय करा? ममता करा. आदर करण्यात एकमेकास थोर माना. आपल्यापेक्षा इतरांना कसं माना? थोर माना. माझ्यापेक्षा माझा भाऊ श्रेष्ठ आहे. हालेलुया. उद्योगात मंद नसून आत्म्यात आवेशी प्रभूची सेवा करणारे व्हा. हे फळ आहे. उद्योगात मंद नाही, आळशी नाही. जे कामाला जातात त्यांनी आपल्या अधिकाऱ्यांच्या अधीन असावं. अधिकारी चांगले असोत किंवा कठोर असोत, तुम्हाला त्यांच्या अधीन राहिलंच पाहिजे.
कारण तुम्हाला पगार ते देतात. काय? त्यांच्या विरुद्ध कुरकुर करायची नाही. जे काही तुम्ही करता ते प्रभूसाठी म्हणून जीवाने करा. काय वचन? जे काही तुम्ही करता ते प्रभूसाठी करता म्हणून पूर्ण जीवाने करा, आनंदाने करा. प्रभू प्रतिफळ देणारच देणार. हालेलुया. मी नोकरी केली 25-30 वर्ष, इथे पण बाहेरगावी पण. माझे 6-7 मॅनेजर झाले. किती होते मॅनेजर माझ्यावर इतक्या वर्षामध्ये? 6-7 मॅनेजरच्या खालून मी गेलो. मग मी काय केलं असेल? त्यांच्या अधीन राहिलो. काही कठीण होते, काही चांगले होते, पण प्रभूला धन्यवाद देत राहिलो. हालेलुया. प्रभू कधी सोडत नाही, टाकत नाही. तर प्रभूची सेवा करणारे व्हा, आशेने हर्षित. आपल्याला एक आशा दिली आहे देवानं की मी तुला घेईन, मी तुला घेईन. जेव्हा तू हा देह सोडशील तेव्हा मी तुला घेईन. तू मेला तरी माझा आहेस, ही आशा आपण सोडू नये. प्रभू इथल्या गोष्टी येतील जातील, परंतु त्या गोष्टीसाठी मी माझं ध्यान लावीन की मला मेल्यानंतर तुझ्याजवळ उभं राहायचं आहे. हा माझा उद्देश असला पाहिजे, ही माझी आशा असली पाहिजे. आज आपण मेलो तर काय होईल? काय होईल? आहोत तयार प्रभूकडे उभे राहण्यासाठी? आपण हे तयारीचे दिवस आहेत. कसले दिवस आहेत? तयारीचे दिवस. कारण उद्याच्या दिवसाविषयी फुशारकी मारू नकोस. उद्याचा दिवस काय प्रसवेल हे तुला ठाऊक नाही. हालेलुया. आशेने हर्षित, संकटात सहनशील. संकट येत नाहीत का? कोणाला संकट नाहीत? हात वर करा. आहेत ना? आहेत. प्रभू म्हणतो तुम्हाला माझ्यामध्ये शांती असावी म्हणून ह्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या आहेत. या जगामध्ये तुम्हाला संकट आहेच, परंतु मी जगाला जिंकलेलं आहे आणि मी तुमच्या बरोबर आहे. जसं मी जिंकलं तसं तू जर जिंकशील तर मी तुला माझ्या बरोबर बसवीन. संकटात सहनशील. असू दे संकटे, माझा पाया खडकावर बांधलेला असू दे, माझा पाया त्याच्या वचनांवरती बांधलेला असू दे. मला किती संकट आली तरी ती ढळू देणार नाही. संकटे येतील, परंतु ती सहन करण्याची शक्ती प्रभूची वचनं मला देतील. संकटात कसं सहनशील हे फळ आहे. हालेलुया. प्रार्थनेत टिकून राहणारे. प्रार्थनेत कसे टिकून राहणारे. कधी आओ जाओ असं नाही. वाटलं तर गेलं प्रार्थनेला, नाही तर चालतं. काय होतं, आज नाही गेलं चालतं, चलता आहे. खूप हे असतात, आपल्याला निमित्त असतात. प्रार्थनेला न जाण्यासाठी खूप निमित्त असतात. आज माझं हे दुखतंय, आज कंटाळा आला आहे, पाऊस पडतोय, आवणी आहे, लावणी आहे. मग प्रभू पण कंटाळा करेल तेव्हा प्रार्थनेत टिकून राहणारे. कसे टिकून? पवित्रांच्या गरजांचे विभागी. कसले विभागी? आपल्या ज्या भावा बहिणीच्या गरजा आहेत त्याचे विभागी. म्हणजे काहीतरी माझा सहभाग असला पाहिजे. तुझा उजवा हात डाव्या हाताला काय देतो हे कळू नये. तुम्हाला माहीत आहे तुमच्या भावाची बहिणीची काय गरज आहे. तुमच्या परीनं जितकं होईल तितकं द्या, पण कोणाला सांगू नका. देव तुम्हाला प्रतिफळ नक्कीच देईल. हे आहे फळ. काय आहे? फळ.
प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, नम्रता, चांगलेपणा, विश्वासूपणा, इंद्रिय दमन, ही सगळी आत्म्याची फळं आहेत. पाहुणचार करण्यात तत्पर. कोणी आपल्या घरी आल्यावरती कंटाळा करायचा, पाण्याचा पेला तरी द्या, तू आपल्या प्रतिफळास मुकणार नाहीस. असे असा. तुमचा पाठलाग करणाऱ्यास आशीर्वाद द्या, आशीर्वाद द्या, शाप देऊ नका. तुमच्या मुखातून कोणतेही वाईट निघू नये. कोणी काहीही केलं तरी तुम्ही त्याला उलट शाप द्यायचा नाही. तुम्हाला शाप देणाऱ्यास आशीर्वाद द्या, कारण आशीर्वाद हे वतन मिळवण्यासाठी तुम्हाला बोलवलेलं आहे, तुम्हाला लावलेलं आहे, तुम्हाला निवडलेलं आहे, तुम्हाला आशीर्वाद मिळण्यासाठी खत पाणी घातलेलं आहे. तो आशीर्वाद कोणीच तुमच्यापासून हिरावून घेणार नाही. अब्राहमाचा आशीर्वाद कोणीच त्याच्यापासून हिरावून घेऊ शकलं नाही. शकलं नाही. शाप देऊ नका. आनंद करणाऱ्यांबरोबर आनंद करा आणि रडणाऱ्यांबरोबर रडा. त्यांच्या सुखात आणि दुःखात सहभागी व्हा. कंटाळा करू नका त्यांच्या घरी जायचा. कोणी बोलावलं असेल तर जा. आनंदात पण जा, दुःखात पण जा. एकमेकांशी एकचित्त असा. एकमेकांच्या भावना समजून घ्या, एकमेकांच्या गरजा समजून घ्या. उंच गोष्टीवर आपले चित्त ठेवू नका. मला आणखी उंच व्हायचं आहे, मला मान पाहिजे, मला हे पाहिजे. उंच गोष्टी नाही का, जगात आहेत उंच गोष्टी, त्यांना तृप्त करतात. पैसा तृप्त करतो, मान तृप्त करतो, खुर्ची तृप्त करते नाही. उंच गोष्टीवर आपले चित्त ठेवू नका, तर गरिबांचा सहवास करा. तुम्ही तर आहेतच, तुम्ही एकमेकांचा सहवास करताच. तुमच्याकडे कोणी आमच्यासारखं, आमच्या वसईसारखं मोठं नाही आहे, ठीक आहे. स्वतःच्याच दृष्टीने शहाणे होऊ नका. दुसऱ्यांचा सल्ला घ्या. बाबा मी असं केलं तर काय काय करायचं? स्वतःच्याच दृष्टीने शहाणं व्हायचं नाही. आदिवासी पद्धतीने मला लग्न करायचं आहे नाही. काय, देवाच्या मंडळीत देवाचे नियम आहेत, त्यांच्याशी एकनिष्ठ राहा. हालेलुया. स्वतःच्या दृष्टीने शहाणे होऊ नका. वाईटाबद्दल कोणाचे वाईट करून फेड करू नका. काय लिहिलंय? त्याने मला असं केलं म्हणून मी त्याला तसं केलं, त्याने मला असं बोललं म्हणून मी त्याला तसं बोललं. हे देवाच्या माणसाचं कार्य नाही, हे देवाच्या लोकांचं काम नाही. त्याने काय बोललं, आशीर्वाद दे, जाऊ दे, प्रभू तुझं भलं करो. तेवढं तरी बोला ना, प्रभू तुला आशीर्वाद देव. करू शकतो की नाही? कशाला लावलंय आपल्याला? ह्याच्यासाठीच लावलंय. फळ दिलं नाही तर काय होईल? कापून टाकलं जाईल. सर्व माणसाच्या दृष्टीने योग्य अशा गोष्टींकडे लक्ष ठेवा. सगळ्या माणसांसाठी भलं कसं होईल त्याकडे लक्ष ठेवा, नाही का? साधेल तर तुम्हाकडून होईल तितके सर्व माणसाशी शांतीने राहा. जितकं होईल तितकं शांतीने राहायचं. शक्य आहे? त्याचं सामर्थ्य पाहिजे, आणि ते प्रार्थनेशिवाय मिळू शकत नाही. त्याच्याशी एक झाल्याशिवाय मिळू शकत नाही. रोज प्रार्थनेत गेल्याशिवाय मिळू शकत नाही. प्रियानो, सूड उगवू नका, तर देवाच्या क्रोधाला वाट द्या. काय सांगितलंय? तुम्ही सूड घेऊ नका. कोणालाही आपल्या हृदयात त्याच्याबद्दल वाईट विचार करू नका की त्याचं वाईट झालं पाहिजे. मनातही विचार करू नका. कोणी कितीही तुमचं वाईट केलेलं असेल तरी तुमच्या मनात असा विचार नाही आला पाहिजे की त्याचं वाईट झालं पाहिजे. नो वे, असं नाहीच, मुळीच नाही. देव तुमच्या विरुद्ध जाईल. कोणाला वाटतं माझ्या देव विरुद्ध जावा? देवाच्या लोकांचं हे काम नाही. प्रभू येशू ख्रिस्ताला पहा,
त्याचं किती जणांनी वाईट केलं? त्यानं काय केलं? बापा त्यांना क्षमा कर, कारण ते काय करतात त्यांना कळत नाही. ही प्रार्थना करायची. कोणी वाईट केलं, बापा त्यांना क्षमा कर, त्याला माहीत नाही पण तुम्हाला माहीत आहे, त्याला क्षमा कर. कारण असे लिहिले आहे की सूड घेणे माझ्याकडे आहे, मी परतफेड करीन, असे प्रभू म्हणतो. प्रभू म्हणतो तू त्याला सोड, मी बघून घेईन. कोणतं बरं? आपण घेतलेलं सूड बरं की प्रभूनं बघून घेतलेलं बरं? प्रभूने बघून घेतलेलं. प्रभू तू बघ, मला काय माहिती नाही. तुझ्या झाडाला त्यांना हात लावलाय, मी त्याला फळ दिलं. हालेलुया. आंब्या पिकल्यावरती दगड मारतात ना बारकी पोरं. कोणत्या आंब्यावर दगड मारतात? ज्याला आंबे लागलेत त्यालाच दगड मारणार की नाही? मग आपल्याला दगड मारतात का? आंबे लागलेत का? फळं लागली आहेत का? मग लोक दगड मारणारच. पडू दे फळ, दुसरं येईल. 12 महिने फळ आहे. आंब्याचं फळ 1 महिनाच असतं, पण आपल्याला कोणतं फळ आहे? 12 खरीप पण आहे, कोणतं दुसरं रब्बी पण आहे. सगळ्या हंगामात फळ आलं पाहिजे. हालेलुया. यास्तव तुझा वैरी भुकेला असला तर त्याला खायला दे, तो ताणेला असला तर त्याला प्यायला दे, कारण असे केल्याने तू त्याच्या डोक्यावर निखाऱ्यांची रास घालशील. काय सांगितलंय? तुझ्या वैऱ्याला तू इतकं प्रेम कर की त्याला लाज वाटली पाहिजे. काय? त्याच्यावर एवढं प्रेम कर वैऱ्यावर की त्याला लाज वाटली पाहिजे की मी एवढं करून सुद्धा हा असा चांगला कसा? काय वाटतं का वैरानं आपल्याबद्दल? वाटू द्या. वाईटानं जिंकला जाऊ नकोस, तर बऱ्यानं वाईटाला जिंक. हे फळ आहे, आत्म्याचं फळ आहे. आत्म्यानं चालवल्याशिवाय आपल्याला हे करताच येणार नाही. त्यासाठी प्रभू म्हणतो तुम्ही माझ्यामध्ये राहा, मी तुम्हामध्ये राहीन. माझ्यामध्ये असल्याशिवाय तुम्हाला काहीच करता येत नाही. माझ्या सान्निध्यात राहा, माझा ऐका. जो माझ्याकडे येतो, माझी वचने ऐकतो आणि त्याप्रमाणे करतो, तो एका खडकावर घर बांधणाऱ्या माणसासारखा होईल. त्यानं खोल खणून पाया घातला, खडकावर पाया घातला. मग वारे आले, वादळ आले, मोठा पूर त्याच्यावर आला आणि ते कोलमडले नाही. कुठे आपलं घर? ख्रिस्त येशू. मला कधी सोडणार नाही, सोडणार नाही, सोडणार. येशू माझा मला कधी नाही सोडणार. हालेलुया. आमेन. 1 योहान 3 अध्याय 1 ते 6. पान नंबर 1477. 1 योहान 3 अध्याय 1 ते 6 वचन. देवाच्या प्रीतीची थोरवी. आपल्याला देवाची लेकरे म्हणावे, यात बापाने आपल्याला केवढे प्रीतिदान दिले आहे ते पहा. यामुळे जग आपल्याला ओळखीत नाही, कारण त्याने त्याला ओळखले नाही. प्रियांनो, आपण आता देवाची लेकरे आहो, परंतु आपण काय होऊ हे अजून प्रकट झाले नाही. तरी हे आपल्याला माहीत आहे की तो प्रकट होईल तेव्हा आपण त्याच्यासारखे होऊ, कारण जसा तो आहे तसा तो आपल्याला दिसेल. आणि त्याच्याविषयी ज्या कोणाला ही आशा आहे, तो जसा तो शुद्ध आहे तसा आपणाला शुद्ध करतो. जो कोणी पाप करतो तो नियमशास्त्राचे उल्लंघन करतो. पाप तर नियमशास्त्राचे उल्लंघन आहे, आणि त्याने आमची पापे उचलून वाहून न्यावी म्हणून तो प्रकट झाला होता, हे तुम्हाला माहीत आहे. आणि त्याच्या ठायी पाप नाही. जो कोणी त्याच्यामध्ये राहतो तो पाप करीत नाही. जो पाप करतो त्याने त्याला पाहिले नाही किंवा त्याला ओळखलेही नाही. आपल्याला देवाची लेकरे म्हणावे, यात बापाने आपल्याला केवढे मोठे प्रीतिदान दिले आहे ते पहा. आपल्याला झाड म्हणून लावलेलं आहे, आपल्याला निवडलेलं आहे, आपल्याला बोलवलेलं आहे. यात बापानं आपल्यावरती किती प्रेम केलं आहे ते पहा. जगातील लोकांना, ज्ञानांना हे मिळालं नाही. मिळालं का?
किती किलोमीटर चालतात ते देवाला भेटायला जायला, पालखी घेऊन किती किलोमीटर. आपण आपल्याला फुकटवारी मिळालं, त्याने माझ्यावर प्रेम केलं, मला निवडलं, मला बोलवलं. किती प्रेम केलं, किती प्रीतिदान दिलं आहे. यामुळे जग आपल्याला ओळखीत नाही, कारण त्याने त्याला ओळखले नाही. हो, आपण जगाच्या विरुद्धच चाललो. नदी वाहत असेल आणि मासा त्या नदीच्या विरुद्ध वाहायला लागला, चढणीचा मासा नाही का, त्या माशाला सोपं असतं का कठीण असतं? चढणीच्या माशाला पाहतो ना, चढणीचे मासे कुठे वाहतात, ते कुठे जातात? वरती चढतात. सोपं आहे की कठीण आहे? का? कारण ते प्रवाहाच्या विरुद्ध आपली दिशा ठरवतात. जगामध्ये आपण आहोत, पण जगाच्या विरुद्ध आहोत. सोपं आहे की कठीण आहे? हालेलुया. यामुळे जग आपल्याला ओळखीत, कारण आपण जगाच्या विरुद्ध आहोत. कारण त्याला ओळखलं नाही, कारण तो जगाच्या विरुद्ध होता. प्रभू येशू ख्रिस्त जगाच्या विरुद्ध, म्हणजे जगाच्या सर्व रूढी परंपराच्या विरुद्ध होता, पापाच्या विरुद्ध होता. जग जे काही उच्च समजते ते तो नीच समजत होता. जगाच्या दृष्टीने जे उच्च होतं ते त्याच्या दृष्टीने नीच होतं, आणि जे देवाच्या दृष्टीने उंच होतं ते त्याला उंच होतं. प्रियांनो, आता आपण देवाची लेकरे आहो का? झोपू नका. आपण देवाची लेकरे आहो. देवाची लेकरं झोपत जागे असा, सावध असा, नाहीतर तुमचा शत्रू टपलाय, वचन काढून घ्यायला टपलाय. हालेलुया. परंतु आपण काय होऊ हे अजून प्रकट झाले नाही. आपण प्रभूसमोर कसे असू, आपण कसे बदलू, आपलं काय होणार आहे, कसं रूपांतर होणार आहे हे आपल्याला अद्याप माहीत नाही. माहीत आहे? नाही. तरी हे आपल्याला माहीत आहे की तो जेव्हा प्रकट होईल तेव्हा आपण त्याच्यासारखे होऊ, आपण पालटले जाऊ. हालेलुया. किती भाग्याची गोष्ट असेल ती. हो, हालेलुया. त्या डोंगरावरती जेव्हा प्रभू त्याचा काया पालट झाला, मोशे होता, एलिया होता, त्याची शुभ्र झाली नाही का, आणि तो प्रकाशाने लखलखीत झाला. ते होतं प्रभूचं रूप. प्रभू म्हणतो, तू माझ्यासारखा असशील. हालेलुया. ते मिळवायचं आहे, तिथे पोचायचं आहे. इथे सर्व काही आहे, परंतु माझ्या जीवनाचा उद्देश मला ते गाठायचं आहे, मला त्याच्यासमोर उभं राहायचं आहे. आपण त्याच्यासारखे होऊ, कारण जसा तो आहे तसाच आपल्याला तो दिसेल. कसा आहे प्रभू? योहानाने प्रकटीकरणाच्या पुस्तकात प्रभूला कसं पाहिलं? सूर्यासारखा लखलखीत, केस पांढरे शुभ्र, त्याचे पाय तांब्यासारखे. त्याला पाहू शकत नव्हते आपले डोळे, आणि तो त्याच्या पुढे उपडा पडला. असा आहे प्रभू. प्रभू येशूचा फोटो दिसतो, तो फोटो येशू नाही आहे. प्रकटीकरणात जे लिहिलेलं आहे, जे प्रभूचं रूपांतर झालेलं आहे, जसा प्रभू आहे तो प्रभू आहे. मला त्याचं चित्र काढून दाखवा. काढाल? आणि प्रभू म्हणतो, तूही तसाच असशील. किती मोठं परमभाग्य प्रभूनं आपल्याला दिलं आहे. हालेलुया. आणि त्याच्याविषयी ज्या कोणाला आशा आहे का आशा? की आशा सोडलेली आहे? आशा आहे ना, की मला तिथे पोचायचं आहे, मी तिथे पोचणार. काहीही झालं तरी, प्रतिदिनी प्रतिवेळी काही घडू दे, मी प्रभूला धन्यवाद देईन. मी तिथे शेवटल्या दिवसापर्यंत पोचेन, मी शेवटपर्यंत टिकून राहीन. मी पवित्र आत्म्याकडे मला मदत मागेन. मी प्रभूला सोडणार नाही, मेलो तरी सोडणार नाही.
प्रभूचं नाव कोणी मला नाकारायला सांगितलं, मी नाकारणार नाही. मी मेलो तरी मरेन. मला जगणे हे ख्रिस्त, मरणे हा लाभ आहे. मला जगणे हे ख्रिस्त आहे, मरणे हा कोणता लाभ? हाच लाभ की मी त्याला तोंड पाहीन. हा हा, किती चांगला दिवस असेल तो. हालेलुया. करता कधी कल्पना केली कधी की काय अंबानीची शादी बघितली का? हां, टी व्हीवर नाही बघितली, यूट्यूबवरती. काय सोनं होतं, काय रूपं होतं, काय मोती होते, काय काय थाट होता. ते तर इतकंसं आहे, ते त्याच्यापेक्षा हजारो कोटीपटीनं भव्य आहे. हां, जगातला झगमगाट नाही, स्वर्गीय. ते डोक्यावर सोनं घालतात, तिथे सोन्यावरती चालायचं आहे. तयार आहात? हां, रस्ते कशाचे आहेत तिकडे? डांबराचे नाही, कशाचे आहेत? चालणार का की उचलून परत खिशात ठेवणार? इकडची सवय जाणार नाही तिकडे. हां, अरे घेतो थोडं, परत मिळेल की माहिती नाही. हा 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 हा, क्या बात आहे. हालेलुया. ज्या कोणाला ही आशा आहे तो जसा शुद्ध आहे तसे आपणाला शुद्ध करतो. रोज तयारीचा दिवस आहे. रोज पवित्र आत्मा आपल्याला सांगतो हे बरोबर नाही, हे नाही, हे असं नको, हे करू नकोस, तिथे जाऊ नकोस, असं बोलू नकोस, असं वागू नकोस. पण आपण ते परत आणि परत आणि परत करतो. कोणाला खेद देतो? देवाच्या आत्म्याला खेद देतो. तो रोज खत पाणी घालत आहे, परंतु आपण नुसते पानच उगवतोय. पानाने वाढत आहोत, ज्ञानाने वाढत आहोत, परंतु फळात वाढायचं कधी? हालेलुया. जसा तो शुद्ध आहे तसे आपणाला शुद्ध करतो. त्यानं आपल्याला शुद्ध केलेलं आहे, परंतु स्वतःला शुद्ध करायची जबाबदारी पण आपलीच आहे. तो मदत करतो, पण ती मदत घेऊन आपली तयारी केली पाहिजे. प्रभू मला बदल, माझं हृदय जाण, माझ्या मनातील विचार जाण, माझ्यामध्ये कोणता दुष्टतेचा मार्ग असेल तर मला सांग आणि सर्व काळच्या मार्गाने मला ने, म्हणजे मी तेथे पोचेन. जो कोणी पाप करतो तो नियमशास्त्राचे उल्लंघन करतो, कारण पाप तर नियमशास्त्राचे उल्लंघन आहे. पाप काय आहे? देवाच्या आज्ञा मोडणं आहे. त्याने आमची पापे उचलून वाहून न्यावी म्हणून तो प्रकट झाला. प्रभू येशू कशासाठी आला? आमची पापे उचलून न्यावी म्हणून, आम्हाला पवित्र करावं म्हणून, आम्हाला लेकराचा अधिकार द्यावा म्हणून, आम्हाला स्वर्गराज्याचे भागीदार करावं म्हणून, आम्हाला त्याच्यासारखं बनवावं म्हणून तो आला. हे तुम्हाला माहीत आहे. आणि त्याच्या ठायी पाप नाही, म्हणून तो जसा पवित्र आहे तसे तुम्ही पवित्र व्हा. तो जसा दयाळू आहे तसे तुम्ही दयाळू व्हा. तो जसा पूर्ण आहे तसे तुम्ही पूर्ण व्हा. हालेलुया. रोज प्रयत्न करावा लागेल. रोज तयारीचा दिवस आहे ना? तयारीचा दिवस कुठे करायची आहे तयारी? रोज. प्रभू जे सांगेल, आपल्यामध्ये काय वाईट आहे, कोणते विचार वाईट आहे, प्रभूचा आत्मा सांगतो. कशावरून माहीत पडतं आपल्याला की माझ्यामध्ये प्रभूचा आत्मा आहे की नाही? कशावरून तुम्हाला ठाऊक आहे की तुम्हाला प्रभूचा आत्मा चालवतो की नाही? कसं? जेव्हा तुम्ही काही वाईट करायला जाता तेव्हा तुमचा अंतर्याम ते तुम्हाला करू देत नाही, टोचणी लावते. तसं का केलंस? आपल्या पापांची जाणीव करून देते. हालेलुया. थोडं जरी काय वाईट बोललं तरी प्रभू सांगतो ते काय बोललोस तू? थोडं जरी रागाने वागलो तरी प्रभू म्हणतो असं का वागलास? ह्याचा अर्थ काय? की पवित्र आत्मा आपल्याला
बदलत आहे. हीच एक पवित्र आत्म्याचं लक्षण आहे का? आहे की नाही? आहे. मग त्याच्या प्रेरणेने चाला. तो जसं सांगतो तसं करा. तो जसा शुद्ध आहे तसे तुम्ही शुद्ध व्हाल. तसे आपण शुद्ध होऊ. एका दिवसात शुद्ध होता येत नाही, कारण आपल्या हृदयामध्ये इतक्या दिवसांचं साचलेलं असतं. ते जेव्हा बाहेर येतं थोडं ते प्रभू आपल्याला साफ करायला सांगतो. आणि जर आपण त्याच्याबरोबर भागीदारी केली तर आपण शुद्ध होत जातो. हालेलुया. जो कोणी त्याच्यामध्ये राहतो तो पाप करीत नाही किंवा पाप करीत राहत नाही. जो ख्रिस्त येशूमध्ये राहतो तो पाप करत राहत नाही. पडतो तो 1-2-7 वेळा पडेल, परंतु तो उठतो की प्रभू मला माफ कर, प्रभू मला क्षमा कर. तो रडतो, त्याला दुःख होतं, परंतु प्रभूला सांगतो प्रभू मला क्षमा कर, मला तुझी कृपा दे, पुन्हा न करण्यासाठी मला कृपा दे. आणि जो कोणी पाप करतो किंवा करत राहतो त्याने त्याला पाहिले नाही किंवा त्याने त्याला ओळखले नाही. जो पाप करत राहतो आणि त्याला काही वाटत नाही, त्याचं त्याला काहीच पडलं नाही. काय? पाप करून त्याच्या मनाला टोचणी लागत नाही, त्याने देवाला ओळखलं नाही, तो देवाचा नाही. हा फरक आहे देवाची लोक आणि जगातली लोक. कोणता फरक आहे? की जेव्हा आपण चुकतो तेव्हा आपल्याला टोचणी लागते, पण जगातला माणूस चुकतो त्याला टोचणी लागते का हो? ते भलेही 100 गोष्टी करो दिवसाला, संध्याकाळी परत तयार असतात. काय होतं त्यांना? आपण एक गोष्ट काही चुकलो तर पूर्ण दिवस अरे बापरे डोक्यावरती ते कशाला तसं केलं मी, नाही का? छा किळस येते, किळस पापाची. होतं तसं? मग तुम्ही योग्य मार्गावर आहात. होत नसेल तर चुकीच्या मार्गावर आहात. बरोबर का? हालेलुया. बघा मार्क 8वा अध्याय, मार्क कृत शुभवर्तमान 8वा अध्याय 22 ते 26. पान नंबर 1201. मार्क 8वा अध्याय वचन 22 ते 26. तो एका आंधळ्यास दृष्टी देतो. मग ते बेतसेदास आले तेव्हा लोकांनी त्याच्याकडे एका आंधळ्याला आणले व तू त्याला स्पर्श करावी अशी त्यांनी त्याच्याजवळ विनंती केली. तेव्हा त्याने त्या आंधळ्याचा हात धरून त्याला गावाबाहेर नेले आणि त्याच्या डोळ्यात थुंकून व त्याच्यावर हात ठेवून त्याला विचारले, तुला काही दिसते काय? मग तो वर पाहून म्हणाला, मला माणसे दिसतात, कारण झाडे चालत आहेत तशी ती मला दिसतात. तेव्हा त्याने पुन्हा त्याच्या डोळ्यांवर हात ठेवले आणि तो आंधळा निरखून पाहत राहिला आणि अगदी बरा झाला व त्याला सर्व वस्तू स्पष्ट दिसू लागल्या. मग त्याने त्याला त्याच्या घरी पाठवले. तो म्हणाला, या गावात जाऊ देखील नको. हालेलुया. मग ते बेतसैदास आले. ह्या बेतसैदा गावाविषयी लिहिलेलं आहे की 8मध्ये मत्ते 11:21 बघा काय लिहिलं आहे. बेतसैदा बघा, इकडे बोट ठेवा, मार्क 8मध्ये बोट ठेवा आणि मत्ते 11:21 जा. मत्ते 11:21. मत्तई 11:21. हे खोराजिना तुला हाय हाय, हे बेतसेदा तुला हाय हाय, कारण तुमच्यामध्ये जी पराक्रमाची कृत्ये करण्यात आली ती जर सोर व सिदोन यामध्ये केली असती तर त्यांनी मागेच तरट व राख अंगावर घालून पश्चाताप केला असता. 22. पण मी तुम्हाला सांगतो की न्यायाच्या दिवशी तुमच्यापेक्षा सोर व सिदोन यांना अधिक सोपे जाईल. हालेलुया. हालेलुया. बेतसेदा हे गाव इस्रायलमध्ये आहे. कुठे आहे? आणि इस्रायल म्हणजे देवाचे लोक. कोण?
देवाचे लोक. पण येशू त्यांच्याबद्दल काय सांगतो? 21वं वचन, हे खोराजिना तुला हाय हाय, हे बेतसैदा तुला हाय हाय. का? कारण तुमच्यामध्ये जी पराक्रमाची कृत्ये करण्यात आली, तुमच्यामध्ये जे चमत्कार करण्यात आले. कुणी केले चमत्कार? येशूनं केले ना. बेतसैदामध्ये तो पडलेला 38 वर्षाचा त्याला उठवलं ना प्रभूनं. हां, जे पराक्रमाची कृत्ये करण्यात आली ती जर सोर व सिदोन यामध्ये केली असती. सोर आणि सिदोन इस्रायलच्या बाहेरची शहरं, म्हणजे ते इस्रायलमध्ये नव्हती, म्हणजे ते देवाचे लोक नव्हते. तर प्रभू येशू म्हणतो की तुमच्यामध्ये जे केलं ते जर मी त्यांच्यामध्ये केलं असतं तर त्यांनी काय केलं असतं? तरट व राख अंगावर घालून पश्चाताप केला असता. म्हणजे देवानं तुम्हाला एवढं निवडलं, तुम्हाला एवढं केलं, तुमच्यामध्ये एवढी चमत्काराची कृत्य केली, तुम्हाला हाय हाय. कारण तुम्ही त्याचे मार्ग जाणले नाहीत, त्याला गौरव दिले नाहीत, तुम्ही विश्वास ठेवला नाही. हां, मी तुम्हाला सांगतो की न्यायाच्या दिवशी तुमच्यापेक्षा सोर व सिदोन यांना अधिक सोपे जाईल. त्या दिवशी त्या जगातील लोक ज्यांच्याकडे चमत्कार केले नाहीत त्यांना अधिक सोपे जाईल. कोणतं कठीण आहे? कोणतं कठीण आहे? हालेलुया. बघा, ते बेतसैदा झाले. पुन्हा येऊ मार्क 8मध्ये, मग आपल्याला समजलं आता बेतसैदा काय आहे. बेतसैदातले लोक, तिथल्या लोकांनी प्रभू येशूवर विश्वास ठेवला नाही, म्हणून प्रभूने त्यांना म्हटलं हाय हाय. तेव्हा लोकांनी त्याच्याकडे एका आंधळ्याला आणले. तू त्याला स्पर्श करावा अशी त्यांनी त्याच्याजवळ विनंती केली. कुठले लोक होते? बेतसैदातले. तिथल्याच लोकांनी तिथल्या एका आंधळ्या माणसाला त्याच्याकडे आणले आणि त्याला स्पर्श करावा अशी त्याच्याजवळ विनंती केली. तेव्हा त्याने त्या आंधळ्याचा हात धरून त्याला गावाबाहेर नेले. याचा अर्थ काय? की प्रभू आपल्याला जगातून बाहेर काढतो. काय काढतो? अविश्वासी लोकांमधून आपल्याला बाहेर काढतो, आपल्याला बरं करतो. काय केलं त्यानं? त्याला बरं केलं की नाही? त्याने त्या आंधळ्याचा हात धरून त्याला गावाबाहेर नेले, त्याच्या डोळ्यात थुंकून त्याच्यावर हात ठेवून त्याला विचारले, तुला काही दिसते काय? मग तो वर पाहून म्हणाला, मला माणसे दिसतात. त्याला थोडं दिसायला लागलं झाडासारखं, कारण झाडे चालत आहेत अशी मला दिसत आहेत. पण प्रभूने पहिलं काय केलं? त्याला त्या गावाच्या बाहेर नेलं, मग त्याला दृष्टी दिली. आपल्या जीवनामध्ये काय आहे? आपल्याला देवानं जगातून बाहेर काढलं, आपल्याला दृष्टी दिली, आपल्याला बरं केलं, आपल्याला आशीर्वादित केलं. मग तो वर पाहून म्हणाला, मला माणसे दिसतात, कारण झाडे चालत आहेत अशी ती मला दिसत आहेत. तेव्हा त्याने पुन्हा त्याच्या डोळ्यावर हात ठेवले आणि तो आंधळा निरखून पाहत राहिला आणि अगदी बरा झाला. त्याला सर्व वस्तू स्पष्ट दिसू लागल्या. हालेलुया. आपल्याला दिसतंय देवानं आपल्याला जगातून बाहेर काढलं, आपल्याला बरं केलं, हळूहळू बरं करत आहे. पहिला आपल्याला दिसत नव्हतं, पण तो आता आपल्याला स्पष्ट दिसत आहे. जसे आपण प्रभूमध्ये वाढत आहोत, जसं देव आपल्याला खत पाणी घालत आहे, तसे आपण आणखी पाहत आहोत. हालेलुया. तो आंधळा निरखून पाहत राहिला आणि अगदी बरा झाला. त्याला सर्व वस्तू स्पष्ट दिसू लागल्या. वचन 26, मग येशूने त्याला त्याच्या घरी पाठवले. तो म्हणाला, या गावात जाऊ देखील नको. जगातून आपल्याला बाहेर काढलं ना, आपल्याला बरं केलं ना, प्रभू म्हणतो तू तुझ्या घरी जा, जगात पाय देखील ठेवू नकोस. काय? जगाशी
दुश्मनी पत्कर. ते जे करतात जगाशी, म्हणजे जगातल्या लोकांशी दुश्मनी नको करू. ते जे करतात तसं करूच नकोस. तिकडे पाय पण ठेवू नको. जगाशी मैत्री हे देवाशी वैर आहे की नाही? आपल्याला दोन धन्याची चाकरी करता येत नाही. आपल्याला प्रभू तर प्रभूच, धन तर धन. हालेलुया, आमेन. कशासाठी बोलवले आपल्याला? फळ देण्यासाठी. जगातून वेगळं केलं, आपल्याला धुतलं, आपल्याला दृष्टी दिली, आपल्याला आशीर्वाद दिले. पण प्रश्न आहे कशासाठी? मोठा प्रश्न आहे ना, की मी आरोग्यात आहे, माझं सर्व व्यवस्थित चाललेलं आहे, सर्व भरपुरी आहे, पण कशासाठी? मोठा प्रश्न आहे, कशासाठी? उत्तर काय? त्याला फळ देण्यासाठी. कशासाठी? देवाला फळ देण्यासाठी. मी फक्त हिरव्या पानाने भरलेला नसावा, तर काय असावं? माझ्याकडे हिरवी पानं असावीत, पण त्या हिरव्या पानाच्या मागे फळं असावीत. हालेलुया. त्या हिरव्या पानाचा दाखला कुठे आहे माहिती आहे का आपल्याला? मार्क 11 आहे वाटते. मार्क 11 ना, 11 की 12 12वं वचन. हां, मार्क 11वा अध्याय 12 ते 14. पान नंबर 1207. मार्क 11वा अध्याय 12 ते 14. निष्फल अंजिराचे झाड. आणि दुसऱ्या दिवशी ते बेथानीहून निघाले, तेव्हा त्याला भूक लागली. आणि पाने असलेले अंजिराचे झाड दुरून पाहून त्यावर कदाचित काहीतरी मिळेल म्हणून तो त्याकडे गेला. आणि तो त्याकडे गेल्यावर त्याला पानांवाचून दुसरे काही मिळाले नाही, कारण तो अंजिरांचा हंगाम नव्हता. येशूने त्याला उत्तर देऊन म्हटले, ह्यापुढे सर्व काळ कोणीही तुला आलेले फळ न खावो. आणि ते त्याच्या शिष्यांनी ऐकले. हालेलुया. दुसरं एक अंजिराचं झाड आहे. ते कोणी लावलं माहीत नाही. होतं रस्त्यावरती, येशू जात होता. तो दुसऱ्या दिवशी ते बेथानीतून निघाले, तेव्हा त्यांना भूक लागली. आणि पाने असलेले अंजिराचे झाड दुरून पाहून त्यावर कदाचित काहीतरी मिळेल म्हणून तो त्याकडे गेला. काय होतं? अंजिराचं झाड होतं, त्याला पुष्कळ पाने होती, मस्त हिरवंगार होतं. त्या झाडावर काहीतरी फळ मिळेल ह्या उद्देशाने येशू त्या झाडाकडे गेला. पण तो त्याकडे आल्यावर त्याला पानांवाचून दुसरे काही मिळाले नाही. तो तिकडे गेला, त्या झाडाकडे पाहिलं तर नुसती पानच होती. हालेलुया. याचा अर्थ काय? की देवानं आपल्याला लावलं, आपण आशीर्वादाने पूर्ण भरपुरी झाली, सगळं आहे. पानं म्हणजे सगळे भौतिक दिसतं ते. आरोग्य आहे, पैसे आहेत, मुलं आहेत, बायको आहे, नवरा आहे, हे आहे, नोकरी आहे, जॉब आहे, सगळं आहे, मस्त व्यवस्थित चाललं आहे. पण जेव्हा प्रभू येतो तो म्हणतो, मला फळ पाहिजे. तू प्रीती केलीस काय? तू सहनशील आहेस काय? तू नम्र आहेस काय? तू विश्वासू आहेस काय? हालेलुया. मग येशूनं काय म्हटलं? यापुढे सर्व काळ कोणीही तुला आलेले फळ न खावो. आणि ते त्याच्या शिष्यांनी ऐकले. तुला आलेले फळ कोणी ना खावो. किंवा जेव्हा पाहिजे होतं तेव्हा तू फळ दिलं नाहीस, जेव्हा गरज होती तेव्हा तू फळ दिलं नाहीस, जेव्हा गरज नाही त्या फळाची मला काय आशा नाही, आणि त्या फळाबद्दल मला काय करायचं नाही. काय म्हणतो येशू? मला जेव्हा पाहिजे तेव्हा तू फळ दिलंच पाहिजे. हालेलुया. जेव्हा फळांची गरज नसेल आणि तू फळ देत राहील, त्याचा उपयोग काहीच होणार नाही. होईल का? नाही. मग वचन 21 बघा, 20 बघा.
मग ते पहाटेस जवळून जात असता त्यांनी ते अंजिराचे झाड मुळापासून वाळून गेलेले पाहिले. तेव्हा पेत्राला आठवण होऊन तो त्याला म्हणाला, हे गुरु, पहा, ज्या अंजिराच्या झाडाला तू साप दिला ते वाळून गेले आहे. ते काय झालं? वाळून गेलं. आपलं असं व्हायला नको म्हणून प्रभू आपल्याला सावधान करत आहे, तयार राहा. कारण तो कोणत्या दिवशी येईल आपल्याला ठाऊक नाही. तो येईलच किंवा मी जाईन. कोणतं तरी पहिलं होईल, कोणतं माहीत नाही. तो येईल किंवा मी मरेन. दोन्ही गोष्टी कधी होतील मला माहीत नाही, पण दोन्हीपैकी एक कोणती तरी होईलच. प्रश्न आहे, आपण तयार आहोत का? आजच तयारीचा दिवस आहे, आजच तारणाचा दिवस आहे. मान्य केलेल्या दिवशी मी तुझं ऐकलं. कधी दिवस आहे तयारीचा? आज. प्रत्येक दिवस आज. उद्याचा दिवस, उद्याला काय असेल? आज, नाही का? तुम्ही उद्याला काय म्हणाला? आजला आज, परवाला आज. जो दिवस प्रभू तुम्हाला देतो तो तयारीचा दिवस, की प्रभू मला फळ देण्यास तू शिकव. जसा तू शुद्ध आहे तसं मला शुद्ध कर. मला स्वतःच्याने शुद्ध होवत नाही, मला तुझ्या आत्म्याची गरज आहे. आणि प्रभू म्हणतो, मी तुला मदतगार देईन. तो तुमच्याबरोबर सर्वदा असेल. तो तुम्हाला सत्यात वार्त दाखवित नेईल. तो तुम्हाला सोडणार नाही, तो तुम्हाला टाकणार नाही, तो तुम्हाला तयार करेल. हालेलुया. करूया प्रार्थना की प्रभू मला तयार कर, तुला तोंडोतोंड पाहण्यासाठी, तुझं प्रतिरूप बनण्यासाठी, तुझ्यासारखं होण्यासाठी. प्रभू तुझ्या आत्म्यानं मला भर. तुझ्या आत्म्याशिवाय मला काहीच करता येत नाही. तुझा आत्मा मला शिकवो. तुझ्या आत्म्याची वाणी मी ऐको. तू म्हणालास, माझी मेंढरं माझी वाणी ऐकतात, ती माझ्या मागे येतात, मी त्यांना ओळखतो, त्यांना माझ्या हातातून कोणीही हिसकावून घेणार नाही. मी त्यांना सार्वकालिक जीवन देतो. हालेलुया. म्हणा प्रभूला, प्रभू मला तुझे फळ देणारा बनव. आमेन. संकटाच्या दिवशी, मोहाच्या दिवशी, परीक्षेच्या वेळेला प्रभू मला तुझी आठवण असू दे. तू मला निवडलेलं आहेस, तू मला लावलेलं आहेस. तुझ्या अंगणामधलं मी झाड आहे. तू मला खत पाणी घालत आहेस. दर रविवारी तू मला शिकवत आहेस, वर्षानुवर्ष शिकवत आहेस. प्रभू ती वचनं माझ्यामध्ये रूपधारी होवत. तुझ्या आत्म्यानं मला सहाय्य कर. तुला आनंदाचं, तुला आवडेल असं, तुला संतुष्ट करणारं असं माझं जीवन असू दे. तुझ्याबरोबर नम्रतेने चालण्यास मला सहाय्य कर. प्रभू इतरांवरती प्रीती करण्यास मला सहाय्य कर. इतरांची सुखदुःख वाटण्यास मला सहाय्य कर. प्रभू मला सहाय्य कर. माझ्याद्वारे ही तलासरी जिंकू दे. माझा प्रकाश, तुझा प्रकाश माझ्यामधून या तलासरीमध्ये फाकू दे. त्या अंधाराला दूर करण्याची शक्ती तुझ्यातच आहे. मला वाईटाने जिंकला जाऊ देऊ नकोस, तर बऱ्याने मला वाईटानं जिंकला जाऊ देऊ नकोस, तर वाईटाला बऱ्याने जिंकण्याची शक्ती तू मला रोज आणि रोज पुरव. तुझ्या सत्यात मला चालव. प्रभू येशूच्या नावात मागतो, ऐक आणि मान्य कर. आमेन. हालेलुया.